नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मराठी 423 मधील पुस्तक क्रमांक 3, ज्याचं नाव आहे बालसाहित्य. सदर पुस्तकामध्ये बालसाहित्य संकल्पना व स्वरूप, बालसाहित्याचे वेगळेपण, बालमानस व बालसाहित्याची परंपरा, बालकविता आणि बालगीतं, बालकथा, कादंबरी, बालरंगभूमी आणि बदलते बालसाहित्य या 6 घटकांचा आपण परिचय करून या ठिकाणी घेणार आहोत. घटक क्रमांक 1 आहे बालसाहित्याचे स्वरूप. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या आधुनिक मराठी साहित्यामध्ये जे काही वेगळे साहित्य प्रकार आहेत, तसं वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास झालेला आहे. आपण सुरुवातीची 2 पुस्तकं देखील पाहिली, त्याच्यामध्ये विज्ञान साहित्य असेल, नवसाहित्य, वेगवेगळ्या साहित्यांचा आपण परिचय करून घेतला. तसंच बालसाहित्याचं एक वेगळं स्वरूप दिसतं, जे लहान मुलांसाठी तयार केलेलं साहित्य असतं. आपल्याकडे रामायण, महाभारत, पुराणे, काही जातक कथा आहेत, पंचतंत्र, देवदेवतांच्या कथा आहेत, बऱ्याचशा लोककथा आहेत, बायबल आणि येशू ख्रिस्ताच्या लहानपणीच्या कथा आहेत, अरेबियन नाईट्समधला काहीसा भाग आहे, ईसापनीती आहे, अलीबाबा 40 चोर, अशा बऱ्याचशा साहस कथा आहेत, ज्या लहानपणापासून मुलांना ऐकवल्या जातात. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर खऱ्या अर्थाने बालमानसशास्त्राचा वेगाने विकास सुरू झाला आणि बालसाहित्याला एक वेगळी नवीन ओळख निर्माण झाली असं आपण म्हणू शकतो. आणि यामध्ये बालमानसशास्त्र हे एक महत्त्वाचे शास्त्र यासाठी कारण ठरलं. बालसाहित्य म्हणजे काय, तर बालांचं साहित्य, बाल असे साहित्य किंवा बालकांसाठी निर्माण केलेले साहित्य म्हणजेच काय, तर या बालसाहित्याचा वाचक हा बालक असतो, एवढा अर्थ या ठिकाणी आपल्याला स्वीकारता येतो. बालसाहित्याची व्याख्या करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. अभा मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या जळगाव येथे 3ऱ्या अधिवेशनातील आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर मालतीबाई दांडेकर असं म्हणतात की जे साहित्य बालांच्या आवडत्या रसांनी समृद्ध असूनही बालकुमार वाचकांच्या आकलनाच्या कक्षेत येऊ शकते, असं जे साहित्य आहे ते बालसाहित्य आहे. प्राध्यापक सुजाता महाजन असं म्हणतात की मानवी व्यवहार व मानवेतर सृष्टीविषयी मुलांची जिज्ञासापूर्ती करणारे, कल्पनारम्य व चमत्कृतीजन्य वातावरणाने त्यांचे मनोरंजन करणारे, त्यांच्यामध्ये चांगल्या वाईटाची जाणीव निर्माण करून देणारे आणि त्यांचे व्यक्तिमत्व सुसंपन्न करणारे जे साहित्य ते बालसाहित्य होय. अशा वेगळ्या बालसाहित्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न झाला. बालसाहित्याच्या स्वरूपात लक्षात येतं की बालसाहित्याचा वाचक हा प्रौढ साहित्याच्या वाचकांपेक्षा वेगळा असतो. इथूनच बालसाहित्याचे वेगळेपण सुरू होतं. बालकुमारची अवस्था बालकाच्या जन्मापासून ते वय वर्ष 16 वर्षापर्यंत राहते. मग या वयामध्ये बालवाचक निरनिराळ्या शारीरिक, मानसिक वेगवेगळ्या अवस्थेमधून जात असतो आणि त्यानुसार त्याच्या आवड निवडीमध्ये बदल होत असतो. म्हणून बालसाहित्यात वाचकांचे वयोगट केले जातात. सामान्यपणे 1 ते 4 वर्ष या वयोगटासाठी जे साहित्य लिहिलं जातं त्याला शिशु साहित्य म्हटलं जातं. हे पूर्व प्राथमिक शिक्षणाचं वय असतं. या वयात बालवाडी किंवा शिशु मंदिरातून प्रत्यक्ष वाचन घेतले जात नाही, परंतु त्यांना बडबड गीतं आणि अगदी चिमुकल्या गोष्टी यांची ओळख करून दिली जाते. यानंतरचं वयोगट म्हणजे 5 ते 8 वर्षाची मुलं. या गटातील मुलांना बाल आणि वयोगटासाठी लिहिल्या गेलेल्या साहित्याला बालसाहित्य म्हणतात. या वयात मूल अक्षरं लावून वाचायला शिकतं. गोष्टी, कथा श्रवण करताना निरनिराळे प्रश्न, शंका त्याला उपस्थित कराव्याशा वाटतात. हळूहळू काहीशा विस्तृत गोष्टी ग्रहण करण्याची क्षमता यांच्यामध्ये येते. लीलावती भागवत असं म्हणतात की ताल, ठेका आणि पुनरुक्ती ही बालगीताचे महत्त्वाचे अंगी आहेत. अगदी 7-8 महिन्याचे मूल सुद्धा शब्दोच्चार येण्यापूर्वी कृतीने बोलत असतं. चिवचिव ये, काऊ काऊ ये, दाना खा, पाणी पे, भूर उडून जा, हे तळव्यावर एका बोटाने करून उडून जाताना दोन्ही हात मोकळे सोडून आकाशाकडे उडून जाण्याचा अभिनय ते मूल करत असतं. किंवा इथं बस रे मोरा असं आई देखील शिकवत असते. म्हणजेच यानंतरचा वयोगट येतो तो म्हणजे 9 ते 12 वर्षांचा किशोर वयोगट. या गटातील साहित्याला किशोर साहित्य म्हणलं जातं. या गटातील मुलांना अभिनय गीतं, ज्ञानलक्ष गीतं फार आवडतात. ही मुलं एका जागी बसून गाणी म्हणण्याची शक्यता फार कमी असते. नाचणं, बागडणं, हातवारे करणं आणि हे करताना गाणी म्हणण्याचा त्यांचा स्वभाव असतो. प्राणीकथा, परिकथा आवडण्याचे हे वय असते. अशा पद्धतीने म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सर्व संवेदनांचे मिश्रण बालकवितेमध्ये दिसत असते. निसर्गापासून दूर जाणाऱ्या समाज व्यवस्थेत संवेदना बधिर होऊ लागतात आणि तिथून खऱ्या अर्थाने बालसाहित्याला सुरुवात होत असते. म्हणूनच बालकवितेसंबंधी शार्लक हक असं म्हणतात की बालकविता म्हणजे निव्वळ गुलाबाचे फूल नाही, तर त्याचा गंधही नुसता समुद्र नव्हे, तर त्याच्या लाठा देखील. अशा पद्धतीनं बालसाहित्य म्हणजे नेमकं काय किंवा बालसाहित्याच्या नेमक्या व्याख्या काय आहेत याचा आपण परिचय या ठिकाणी करून घेतला. आता बालसाहित्याचं वेगळेपण नेमकं काय आहे, तर बालसाहित्य हे व्याख्येपासून, संकल्पनेपासूनच प्रौढ साहित्यापेक्षा वेगळं आहे हे आपण जाणलं. बालसाहित्याचं वेगळेपण काय, त्याचं प्रयोजन काय वेगळं आहे,
प्रौढ साहित्याचं वाचक वेगळा आणि बालसाहित्याचा वेगळा का आहे? इतकंच नव्हे तर बालसाहित्याच्या पुस्तकात सजावट आणि चित्र लागतात. त्यांची छपाई बहुरंगी असली तरी ते विशेष चांगले ठरते. म्हणजे चित्रांचा अतिवापर बालसाहित्याच्या पुस्तकांमध्ये केलेला असतो. आणि मग या निर्मितीचं प्रयोजन काय आहे? तर प्रौढांचं जे साहित्य असतं त्याच्या मागचं प्रयोजन वेगळं असतं, परंतु मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, विश्वातील गोष्टीसाठी त्यांचे आपले वेगळं साहित्य असावं असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच बालसाहित्य हे वेगळं दिसतं. मनोरंजन ही बालकुमारांची मोठी गरज असते. मनोरंजन करणारे म्हणजे ज्याच्यामुळे बालमनास आनंद होईल असे साहित्य म्हणजे बालसाहित्य होय. वयोगटाप्रमाणे मुलांच्या मनोरंजनाच्या कथा गरजा बदलत जातात. हे लक्षात घेऊन त्यांना आवडेल, त्यांना आनंद होईल, त्यांना खिळवून ठेवील आणि गुंतवून ठेवील असं साहित्य लिहिलं पाहिजे. साने गुरुजी मुलांचे मनोरंजन करणे या ध्येयाला ईश्वर सेवेशी निगडीत मानतात. करील रंजन तो जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयांचे असं ते म्हणतात. म्हणजे बालसाहित्याच्या बाल्यावस्थेत आदेश हे प्रयोजन मानून लेखन झालं पाहिजे. विशेषतः TV सारख्या चमकदार माध्यमांपासून दूर सारण्याकरता बालसाहित्य हा मनोरंजनाचा उत्तम पर्याय ठरू शकतो. बालकुमारांना आपली सृष्टी, पर्यावरण, भोवतालचे विराट जग, पशुपक्षी, वनस्पती, विज्ञान, छंद, थोरा मोठ्यांची चरित्र या सर्वांचे ज्ञान बालसाहित्यातून होऊ शकते. विश्वास वसेकर यांनी कवितामुखी फुलांच्या या शीर्षकाखाली झाडे आपले विज्ञान मुलांना सांगतात, आपली ओळख करून देतात अशी विज्ञान बालकविता त्यांनी लिहिलेली आहे. आनंद निर्मिती हे बालसाहित्याचे एक महत्त्वाचं प्रयोजन. बालसाहित्य वाचताना मुलांना होणारा आनंद हा अनुभूत असतो. पाऊस पडायला लागला की मुलं आनंदाने नाचतात. पावसाची बालगाणी म्हणतात, ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. जे यामध्ये पावसाची सवणूक करण्याचा हेतू नाही तर मोठ्या पावसाच्या अपेक्षेतून त्याला चिडवणं, एक निरागस निष्पाप आनंद मिळवणे हा हेतू असतो. मिशी हरवली आहे, जादूचा शंख अशी नाटकं पाहताना मुलांना त्या वातावरणाशी, पात्रांशी तारतम्य पावण्याचा आनंद मिळतो. आणि हा आनंद बालवाचकांना देणं हे बालसाहित्याच्या लेखनाचे एक महत्त्वाचे प्रयोजन असते. प्राध्यापक सूर्यनारायण रणसुभे यांनी देखील बालसाहित्याच्या प्रयोजनासंदर्भात वेगवेगळे विचार मांडले. आनंद आणि मनोरंजनाचे ध्येय घेऊनच बालसाहित्याची निर्मिती व्हावी असावी असं ते म्हणतात. निखळ आनंद आणि निखळ मनोरंजनाचे स्वरूप वयोगटाप्रमाणे बदलत असते आणि त्यानुसार मग विचार करणं महत्त्वाचं असतं. बालसाहित्याचे वेगवेगळे महत्त्वाचे पदर असतात. संस्कारांशी ते निगडीत असावे लागतात. अप्रत्यक्षपणे बालसाहित्य सभ्यतेचे संस्कार करत असते, किंबहुना त्यावर टाकलेली ही एक जबाबदारीच असते. आणि हे साहित्य संस्कृतीचा प्रचार करणारे नसते तर सभ्यतेशी संबंधित असते. कारण या वयामध्ये इतर व्यक्तींशी, प्राण्यांशी, निसर्गाशी, परिसराशी बालकाचा संबंध येत असतो. आपल्या अवतीभोवतीच्या घटकांशी आपण कसं वागावं हे हळूवारपणे अप्रत्यक्षपणे सांगण्याची गरज असते. 12 ते 16 वयोगटातील साहित्य हे मित्र स्वरूपाचे असते. म्हणजे सभ्यतेकडून हळूहळू संस्कृती मूल्यांकडे ते साहित्य वळू लागतं. त्यानंतरच्या साहित्यातून विचारांना तरल सूक्ष्म भावभावांना महत्त्व दिलं जातं. आणि 6 ते 16 वर्षाच्यापर्यंत साहित्याचा समावेश हा बालसाहित्यात केला जातो. बालकांना काय आवडतं आणि त्यांना काय आवडायला पाहिजे हे 2 परस्पर विरोधी प्रश्न आहेत. आणि बालसाहित्याचे बहुतेक लेखक या प्रश्नाबाबत फारसा विचार करत नाहीत. तर आपण जे काही लिहितो ते त्यांना आवडायलाच पाहिजे असा एक तर्फी आग्रह असतो. उलट दिशेने विचार केल्यास स्पष्ट होतं की बहुतेक लेखक हे आपली आवड मुलांवर थोपवत असतात. आपण जे लिहितो ते मुले वाचतात आणि त्यांना जे आवडलं असा सोयीस्कर अर्थ काढून लेखक या प्रकारचं साहित्य लिहू लागतात. म्हणजेच वयोगटाप्रमाणे बालकांच्या आवडीनिवडी भिन्न असतात अथवा वाढत्या वयाप्रमाणे त्यांच्या आवडी देखील बदलत जातात. आणि या आवडी एक लेखक म्हणून कशा काय समजावून घेता येतील हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो. आणि साहित्याच्या इतर प्रांतात लेखक खूप स्वतंत्र असतो. अनुभवांना सामोरे जाणं, तीव्र अशा अनुभवांना समर्थ भाषेत व्यक्त करणं एवढेच आव्हान त्याच्यासमोर असते. वाचकांना ते आवडेल, रुचेल न रुचेल हा प्रश्न मात्र त्या ठिकाणी अप्रस्तुत अशा स्वरूपाचा असतो. आणि म्हणूनच वाचकाच्या पातळीवर जाऊन शब्द शोधायचे. या अर्थाने बालसाहित्याचा लेखक हा इतर लेखकांप्रमाणे स्वतंत्र नसतो, तर बालमनाचा अंकुश त्याच्यावर असतो, किंबहुना असा अंकुश त्याच्यावर असावाच लागतो. बालसाहित्याच्या भाषेचा विचार केला तर प्रौढ साहित्यासारखी ही भाषा शब्दबंबाळ, दीर्घ सामासिक शब्दांची, अवघड गुंतागुंतीची, व्यामिश्रतेने युक्त अशी नसते, किंबहुना ती नसावी. त्याचबरोबर पुणेरी उच्च मध्यमवर्गीय मुलांना कळेल अशीही नसावी. इंग्रजी शब्दांचा, नवनवीन अत्याधुनिक वस्तूंच्या नावांचा, वापराचा या भाषेत अतिरेक असू नये. म्हणजेच मराठी बालसाहित्याचा जन्म पुण्यात जरी झाला असला तरी ते दीर्घकाळ पुण्यातच निर्माण झाले. त्या चित्रित झालेले घर, शाळा, परिसर बहुअंशी शहरी आहे.
याचा परिणाम असा होतो की हे बालसाहित्य इतर भागातील मुलांना आकृष्ट करू शकत नाही. बऱ्याच गोष्टी त्यांना कळत नाहीत. कळलं असतं त्यांच्या मनात स्वतःविषयी, स्वतःच्या परिसराविषयी, स्वतःच्या जीवनस्तराविषयी न्यूनगंड निर्माण होतो. आणि म्हणून डॉक्टर रणसुभे असं म्हणतात की बालकांचे साहित्य जे आहे, बालसाहित्याचे जे लेखन आहे ते केवळ उत्कृष्ट करून भागत नाही, तर त्याची निर्मिती देखील आकर्षक अशीच असावी लागते. केवळ शब्द आणि चित्र, आकर्षक शब्द लिहून जमत नाही, तर विविध रंगांतील चित्रांचा देखील तिथं आवश्यक वापर करायला पाहिजे. मुद्रित अक्षराबरोबर अप्रतिम रंगीत चित्र हे देखील आवश्यक असतात त्या ठिकाणी. रशियन आणि अमेरिकन बालसाहित्याचा विचार केला तर लक्षात येतं की यात मागासलेपणा दिसतो आपल्याकडे. म्हणजे अर्थात त्या मागासलेपणाच्या मुळात आर्थिक स्थिती कारणीभूत आहे एवढं उत्तर देऊन चालत नाही. कारण प्रचंड खर्च करून काढलेली बालवाचकांसाठीची ही जी काही पुस्तकं आहेत ती आकृष्ट करून घेत नसतील तर ती सगळी मेहनत वाया जाण्याची शक्यता असते. विकसनशील राष्ट्रात यापुढे बालसाहित्याची प्रचंड मागणी होणार आहे. या क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्यांसाठी खूप मोठे क्षेत्र येऊन पडले आहे. आपल्याकडे बालसाहित्य प्रकाशित होऊ लागले, पण प्रकाशित साहित्याची चिकित्सा करणारी मंडळी आपल्याकडे जवळपास नाही आहेत. आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळी दरवर्षी नवलेखकांसाठी शिबिरं आयोजित करतात. काही संस्था आपापल्या पातळीवर नवलेखकांची शिबिरे भरवतात. सकस ललित साहित्य वाचकाला मिळत नाहीत, वाचकांची संख्या रोडावत चाललेली आहे अशी तक्रार सतत केली जात आहे. पण भावी वाचकांसाठी जो पाया तयार करावा लागतो तोच आपण या ठिकाणी करत नाही आहोत. कारण आजचा बालवाचक हा उद्याचा गंभीर वाचक होणार आहे आणि त्याची सुरुवात आजपासून करण्यासाठी बालसाहित्याची महत्त्वाची गरज आहे. आणि ही एक सांस्कृतिक चळवळ म्हणून याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. ललित साहित्य प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांनी जाणीवपूर्वक बालसाहित्याची निर्मिती करायला हवी. आजच्या सुजाण वाचकांनी आपल्या मुलामुलींत लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण करायला हवी. बालसाहित्याचं स्वरूप आणि संकल्पनेची चर्चा करणं अत्यंत गरजेचं ठरतं. कारण या चर्चेत बाळगोपाळांना सामावून घेण्याचा, त्यांच्या संबंधीच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. बालपुस्तकातील सजावट आणि चित्र फार महत्त्वाची ठरतात. ल मो कडू हे स्वतः एक बालसाहित्यकार असून बालसाहित्याची सजावट आणि मांडणी प्रसिद्ध करणारे चित्रकारही आहेत. ते असं म्हणतात की चित्रांमुळे साहित्यावर परिणाम होतो, त्याची शोभा वाढते, दर्शनी स्वरूप आकर्षक होते, वाचकांच्या नजरेत ते भरते. चित्रविरहित पुस्तक वृक्ष वाटते. पुस्तक, मासिक काही असो, वाचक प्रथम चित्र चाळून पाहतो आणि मुलं तर या बाबतीत अधिक उत्सुक असतात. या चित्रांतून पुस्तकातल्या आशयाचा थोडाफार परिचय दृश्य स्वरूपात होतो. आपोआप पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढते. चित्र ही एक भाषा आहे. माणूस लिहू वाचू लागला नव्हता त्यावेळी त्यानं आपले विचार चित्रातून प्रकट केले. प्रथम म्हणून चित्रलिपीचा जन्म झाला आणि मागून अक्षरलिपी आली. चित्राती भाषा ही कुणालाही कळू शकते, त्यासाठी साक्षर असण्याची गरज नसते. ही जागतिक लिपी मानली जाते. मुलांचा विचार करता बालसाहित्य तर चित्रांचे महत्त्व अनन्यसाधारण यामध्ये आहे. मूल वाचताना मजकुराशी एकरूप होते, त्या जगात हरवून जाते. एकाच वेळी आनंद, आश्चर्य, कौतुक अशा अनेक भावनांचे कल्ल मुलाच्या मनात उमटत असतात आणि ही त्या साहित्याची किमया असते. म्हणजे ते अडथळे येतात, शब्द चकवा देतात, तिथे चित्रकला मदतीला येते आणि भाषा आणि रेषा यांचा सुंदर मेळ बसतो तेव्हा उत्तम साहित्यकृती तयार होते. मुखपृष्ठ हे देखील पुस्तकाचा आशय सांगणारे असावे. त्यातून पुस्तकाची प्रकृती कळते. वाचकाला आशय अधिकच प्रभावीपणे आत्मसात करता येतो. पुस्तकाची सजावट वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असते, वातावरण निर्मिती करत असते. सुरुवातीच्या काळात साहित्य आणि सजावट हे दोन भिन्न प्रकार समजून त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आणि त्यावेळी ठराविक प्रकारची नक्षी असलेले ठसे, रुळा, छापखान्यात उपलब्ध असत. त्याचा वापर मधून केला जात असे. चित्रातल्या रेषा, मांडणी, शैली यांचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं ठरतं. ऐतिहासिक, पौराणिक, करुणाजनक, आनंदी, विनोदी, वस्तुस्थितीदर्शक, वर्णनात्मक असे विविध विषय या ठिकाणी लिहिले जातात. त्यानुसार चित्र देखील काढली जातात. प्रकाशक एखाद्या पुस्तक सजावटीबद्दल बोलताना प्रसिद्ध चित्रकार द. ग. गोडसे असं म्हणाले होते की पुस्तकाची सजावट हा तिरंगी सामना असतो. लेखक उदास, प्रकाशक अज्ञानी आणि चित्रकार घाईत. म्हणजे आपल्या पुस्तकाच्या सजावटीबद्दल लेखक जागरूकता दाखवत नाही, तर प्रकाशकालाच आर्थिक व्यवहार महत्त्वाचा वाटतो. खापणाऱ्या पुस्तकाबद्दल त्याचं काही गणित असतं. गाजलेल्या लेखकाचे पुस्तक मिळवण्यास तो उत्सुक असतो आणि त्यामुळं मग याच्यामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. प्रगत देशात पुस्तकांची आखणी, मांडणी यावर विचार करण्यासाठी एक स्वतंत्र माणूस असतो जो उत्तम भाषाशैली जाणतो.
त्याला रीडर असं देखील म्हटलं जातं. तो पुस्तकाचा विषय, त्याची मांडणी, चित्रकाराची निवड, छपाई, कागद या सगळ्यावरती तो आपलं लक्ष घालत असतो. चित्र सजावट किंवा लेखनकला हा एक महत्त्वाचा व्यापक विषय आहे. प्रगत देशात याबाबत बरीच जागरूकता दिसते. चित्रकार आणि अन्य विषयातले जाणकार एकत्रितपणे यावर विचार करतात. चित्रांचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. पुस्तकासाठी चित्र, तांत्रिक विषयात चित्रांचा वापर किंवा जाहिरातीसाठी चित्र ही भिन्न भिन्न प्रकारचे असतात. खोलवर जायचं म्हटलं तर पुस्तकातले चित्र हा एक वेगळा विषय होतो. त्यातही बालसाहित्य हा आणखी निराळा विषय होतो आणि त्यातही बालसाहित्याच्या वाचकाच्या वयानुरूप चित्र आणि शैली यांचा विचार करावा लागतो. म्हणजेच काय तर फक्त बालसाहित्यामध्ये तो मजकूर महत्त्वाचं नाही आहे, तर त्या पुस्तकाची मांडणी, आखणी, मुखपृष्ठ या सगळ्या गोष्टींना अत्यंत महत्त्व द्यावे लागते. आता बालमानस आणि बालसाहित्याचा विचार करता लक्षात येतं की बालसाहित्याच्या चर्चेत बालमानसशास्त्र म्हणजे चिल्ड्रन सायकोलॉजी याचा उल्लेख हमखास आणि वारंवार येतो. लहान मुलांच्या मनात काही वैशिष्ट्य सांगता येतात का, या बालसाहित्याचं लेखन करताना लेखकांना बालमानसशास्त्राचा आधार घेतला आहे का, या सगळ्याचा विचार या ठिकाणी केला जातो. वयाच्या 6व्या वर्षी मुलांच्या मेंदूची वाढ पूर्ण होत असते असं म्हणतात आणि लहान मुले एक संपूर्ण स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं. इच्छा, अनिच्छा, आशा, आकांक्षा यांच्या जाणीवा असलेले परिपूर्ण माणूस, त्याची लहान प्रतिकृती. म्हणूनच निर्जीव वस्तूप्रमाणे आपण मुलांना ठोकून घडवित नाही किंवा घडवूही नाही. मूल आपोआप घडत असलं तरी त्याच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या अंशांना वेगवेगळी परिमाणं लाभावं यासाठी बालसाहित्य निश्चित मदत करतं. अर्थातच धोपटणं आणि जोजवणं यातला रग मुलांच्या हाती पडणारं चांगलं वाईट साहित्य यातही आहे. बालमानसशास्त्राचा विचार केला असं लक्षात येतं की साहित्याचा अनुभव हा दुहेरी असतो. त्यात दोघांचा समावेश असतो. पुस्तक आणि वाचक. हा वाचक जेव्हा लहान मुलं असतो तेव्हा त्या पुस्तकात स्वतःचं जग पाहतो. त्या पुस्तकातल्या प्रत्येक शब्दाशी तो एकरूप होऊन जातो आणि म्हणून लेखकाला आपला प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द, प्रत्येक विषय अत्यंत काळजीपूर्वक उपयोगात आणावा लागतो. त्यासाठी लेखकाला बालमानस प्रवेशाची किमया ही हस्तगत करावी लागते. तर बालवाचक हा एकरूपतेचा आनंद घेऊ शकतो. बालसाहित्याचा लेखक हा मानसशास्त्राचा पदवीधरच असला पाहिजे किंवा मानसशास्त्राचा पायाभूत अभ्यासाने केला असला पाहिजे ही पूर्वअट नाही, परंतु मुलांचे आयुष्य, त्याच्या जीवनाची दिशा, त्यांना येत असलेले दैनंदिन अनुभव, त्यांच्या आसपास घडत असलेल्या घटना, त्यांचे मुलांवर होणारे परिणाम या सर्वांशी मुलांच्या जाणीवेने लेखकाने स्वतः गुंतून जायला हवं. तरच त्याला बालमानस प्रवेशाची गुरुकिल्ली सापडते असं म्हटलं जातं. एकूणच प्रज्ञा करडखेडकरांची कविता आहे आणि ही कविता आजची मुलं कसल्या तणावांमध्ये जगतायत याचं निदर्शक करते. या मुलांच्या कुटुंबातल्या बऱ्या वाईट घटनांशी क्षणाक्षणाला संबंध येत असतो. शेजार पाजार, समाजातल्या वातावरणाचा त्यांच्या मनावर सतत परिणाम होतो. हिंसा, भ्रष्टाचार, समाजकारणातले संघर्ष, देशातलं आणि देशाबाहेरचं वैश्विक वातावरण, राजकारण यांचे पडसाद कुमार किशोर वयांच्या मुलांच्या कानावर पडतात. ती गोंधळून जातात. त्यांची संवेदनशीलता मोठत होत जाते आणि असं एक नवीन जग आपल्या हुशारीनं, कर्तृत्वाने आणि सर्जनशीलतेनं प्रत्यक्षात आणण्याची उर्मी त्यांच्या मनात जागवण्याचं काम जे आहे ते बालसाहित्यानं करायला हवं. बालसाहित्याचा आस्वाद घेताना त्यांना असं वाटलं पाहिजे की अरे हे माझं आहे, यात कुठंतरी कोणत्या तरी स्वरूपात मी आहे, नक्की आहे. या आत्मीय जाणीवेनं वाचलेल्या पुस्तकाचा मुलांच्या मनावर विलक्षण परिणाम होतो आणि म्हणूनच बालसाहित्यकारांनी मुलांच्या अनुभवाची तीव्रता आणि सखोलता समजून घ्यावी. स्वतःच्या कल्पनेने आणि द्रष्टेपणाने ते अनुभवलेले साहित्य जे आहे ते मुलांचा मानसिक, भावनिक आणि वैचारिक विकास घडवून आणतं. बालसाहित्य लिहिणारच काय, कोणताही लेखक एका अर्थाने मानसशास्त्रज्ञच असतो. तो सदैव नानाविध माणसांचे, त्यांच्या वर्तनांचे, कृती आणि युक्तींचे सूक्ष्म निरीक्षण करतो, जसं एखादा मानसशास्त्रज्ञ करत असतो. बालमानसाची वैशिष्ट्य लक्षात घेता मानसशास्त्रज्ञांनी त्यांच्या वर्तनातून, अभ्यासातून मानसशास्त्रीय काही तत्त्वविशद केली. तर बालकुमारांच्या मनाची काही वैशिष्ट्य आता लक्षात घ्यायची आहेत. अतिशय ठळकपणे जाणवणारे तेवढेच बालमनाचे गुणधर्म या ठिकाणी नोंदवावे लागतात. एक आहे मानवीकरण, म्हणजे निर्जीव वस्तूंना सजीव मानणं आणि मानवेतर प्राण्यांना माणूसपण आरोपित करणं हे बालमनाचे एक सुंदर वैशिष्ट्य आहे. म्हणजे बाहुली, आता कवी दत्त यांची बाहुली ही जी कविता आहे त्या बाहुलीमध्ये एक मनस्वी मुलगी आहे. तिच्या बोलण्यात एवढा हळूवारपणा आहे की ती ऐकायला सुद्धा येते. डोळे गरागरा फिरवण्याची तिची लकब किती सुंदर आहे. बाहुली एवढी समजूतदार आणि शहाणी आहे की इतर लेकरांसारखा थोडाही हट्टीपणा तिच्यात नाही. मला अमुकच पाहिजे, आत्ताच पाहिजे असा तिचा कधीही आग्रह नसतो. तिच्या राहण्यात एवढी शिस्त आहे की तिला नेसवलेली साडी चोळी तिच्याकडून कधी मळवली जात नाही किंवा चुरगळली जात नाही.
म्हणजेच काय, हे बाहुली एक उत्तम उदाहरण आहे की बालसाहित्यकार बालमनाचं संपूर्ण सृष्टीचं आणि भोवतालचं मानवीकरण त्यामध्ये करत असतो. त्यानंतर रुडयार्ड किपलिंग यांची द जंगल बुक ही कलाकृती वॉल्ट डिस्नेने त्यांच्या कलेद्वारे जगभर अजरामर केली. मानवीकरणाचे उत्तम उत्कृष्ट उदाहरण म्हणून याकडे पाहिलं जातं. त्यामध्ये बिबट्या, लांडगा, वाघ, अजगर, हत्ती, माकड ही पात्र आहेत. त्यांना बगीरा, शेरखान, बल्लू अशी नावं तर आहेत, शिवाय ते माणसांची भाषाही बोलतात. म्हणजे जगभरातल्या बालकांना जंगल बुकने वेड लावले. त्या अर्थी मानवीकरण ही बालमनाची एक आवड आणि महत्त्वाचा गुणधर्म आहे. अनुकरण प्रियता. लहान मुलं आपल्या आसपासचं जग जे आहे, त्या माणसांचं जग आहे, त्यांचं वर्तन, हालचाली, दिनक्रम ते कुतूहलाने पाहतात, न्याहाळतात. अगदी लहान असताना आई वडील त्यांचे आदर्श असतात, त्यांचे अनुकरण करायला त्यांना आवडते. छोटी मुलं खेळपाणी नावाचा खेळ खेळतात. हे काय तर एक अनुकरण वृत्तीचं सुंदर उदाहरण आहे. खेळ पाण्यात त्यांना खोटा खोटा गॅस, खोटे खोटे स्वयंपाकघर, पोळपाट, लाटणे, कुकर इत्यादी खेळणी आणून दिलेली असतात आणि मग स्वयंपाकघरात आणि एकूणच संसाराचे ते अनुकरण करतात. जिज्ञासू वृत्ती. अगदी ताणे असल्यापासूनच लहान मूल विलक्षण कुतूहले जगाकडे पाहतं. जग समजून घेण्याची जन्मजात वृत्ती त्यांच्यामध्ये असते. ज्ञान मिळवणं आणि जिज्ञासा पूर्ण करणं ही त्यांची वृत्ती होत जाते. बोलता यायला लागल्यावर अनेक प्रश्न विचारून ते घरातील सर्वांना अगदी भंडावून सोडतात. अनेक बालगीतांचा जन्म मुलांच्या जिज्ञासू वृत्तीला लक्षात घेऊनच झालेला आहे. नाविन्याचे आकर्षण. मुलांचं मन चंचल असतं, त्यामुळे कोणत्याही एका गोष्टीत ते फार वेळ स्थिरावत नाही. सतत त्यांना नवीन खेळणं, नवीन खाऊ, नवीन कपडे, नवीन वह्या पुस्तके, नवीन अनुभव हवा असतो आणि साहजिकच गोष्टसुद्धा नव्याने रोज वेगळी लागते. अशा मुलींना परीसुद्धा ती जी जुनी कशी चालेल. मुलांमध्ये नाविन्यांचं आकर्षण लक्षात घेऊन अरुणा ढेरे यांनी परीला नव्याने सौरपरी बनवले आहे. जगा घालून सोनेरी आली कोठून नवी परी, रवी किरणांचा झोपाळा झुलवी तर राही उंच हिला, लकलक पिवळे अंग हिचे सर्व दागिने सोन्याचे, हवी तेवढी घ्या रे घ्या शक्ती साठवून ठेवा, सूर्यापासून सहज मिळे असली जादू हिच्यामुळे, साऱ्यांवरही प्रेम करी ही तर ऊर्जा सौरपरी, ही तर ऊर्जा सौरपरी. कल्पना रम्यतेचं आकर्षण असतं. मुलांना कल्पनेच्या विश्वात रमायला प्रचंड आवडतं आणि ते कल्पनेत रंगून जातात. चॉकलेटचा बंगला जी काही कविता आहे त्याच्यामध्ये चंदेरी सोनेरी चमचमची चॉकलेट्स, बंगल्याला दार कशाचं तर टॉफीचं, बंगल्याची गच्ची बिस्किटांची, त्या गच्चीवर छानदार मोर भेटावा, लेमनच्या गोलगोल गोळ्या. म्हणजे एकंदरीत हे सगळं काय तर वेगळ्या पद्धतीचं एक कल्पना विश्वच आहे मुलांचं. अद्भुताचं आकर्षण असतं. अद्भुताची आवड असणं हा एक बालमनाचा गुणधर्म आहे. पुष्कळदा मोठं झाल्यावरही आवड जात नाही. एखादं अपूर्व, आश्चर्यकारक, सनसनाटी, भयप्रद अशा पद्धतीचं एक आवड असल्यामुळे या बालसाहित्यामध्ये चटकीन, भूत, राक्षस, जादूगार अशी विलक्षण पात्रही अस्तित्वात आलेली दिसतात. सत्यजित रॉय यांचा गोपीगाईन, भागाबाईन, हॅरी पॉटर, गुलजारचा मकडी यासारखे चित्रपट मुलांना आवडतात आणि ते त्यातल्या अद्भुत रम्यतेमुळेच. विंदा करंदीकरांची पिशी मावशी आणि तिची भूतावळ आणि ऐटू लोकांचा देश हे दोन्ही बालकवितांचे संग्रह अद्भुत रम्यतेवरच आधारलेले आहेत. विनोदाची आवड. बालमनाचा हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. मुलं स्वभावतःच हसरे असतात. कशाचेही त्यांना उगीच हसू येतं. छोटीशी गंमत झाली तर तेवढं निमित्त त्यांना हसायला पुरतं. कुणी पाय घसरून पडलं तरी मुलं खदाखदा हसतात. कार्टून फिल्म पाहताना मुलं सारखी हसत असतात. समोर चाललेली जिती पाहून विदूषकी चाळे, माकडचेष्टा, अतिशयोक्ती, खलपात्रांची फजिती, भाषेचे विचित्र खेळ या सगळ्या प्रकारच्या विनोदाला ते हसत असतात. चारही वयोगटातल्या बालकांना त्या त्या पातळीवर ते विनोद आवडतात. आता सामाजिक पालकत्व हा एक महत्त्वाचा विषय आहे की माणूस हा समाजशील प्राणी आणि समाजात राहण्याची पात्रता लहान मुलांमध्ये हळूहळू येत राहते. त्याला सामाजिकीकरण म्हणजे सोशलायझेशन असं म्हणतात. त्यासाठी केवळ आई वडिलांनी नाही तर समाजातल्या प्रत्येक माणसाने देशाचा भावी नागरिक घडवण्यात आपला वाटा उचलला पाहिजे. देवीदास बागुल यांनी बालमानसशास्त्राचा परिप्रश्न देऊन नवे बालसंगोपन नावाचे पुस्तक लिहिले. त्यातही सामाजिक पालकत्व हा एक लेख त्यांनी लिहिलेला आहे जो अभ्यासकांसाठी फार महत्त्वाचा ठरतो. त्या दिवशी सकाळी मी एका मित्राला म्हटलं, आज तुला वेळ असला तर ये माझ्या व्याख्यानाला, मी बालसंगोपनावर बोलणार आहे. यावर तो नुसता हसला. मला थोडंसं वरमल्यासारखं झालं, पण तरी धीर धरून मी त्याला विचारलं, का हसलास का? तो म्हणाला, भलत्याच माणसाला तो आमंत्रण दिलंस म्हणून. मी पुन्हा विचारलं, तू भलताच कसा? तो म्हणाला, भलताच नाही तर काय, माझा या विषयाशी काहीच संबंध नाही, कारण मला मुलबाळ नाही आणि होण्याचा संभवही नाही. मी मनात म्हटलं की हा माणूस बालकांचा पहिला मारेकरी.
म्हणजेच काय, जो स्वतःला नागरिक समजतो त्या नागरिकपणाचे तो हक्क उपभोगतो, मुलाबाळांशी माझी काही संबंध नाही म्हणून तो बेजबाबदार मारेकरीच ठरलेला आहे. म्हणजे स्वतःचं मुलबाळ नाही त्याच्यामध्ये माहिती करून घेण्याची त्याला गरजही मुळात वाटत नाही, हा बेजबाबदारपणाच ठरतो. त्यामुळे अशा पद्धतीनं ही जी गफलत आहे ती होता कामा नये. तर प्रत्येक माणूस समाजात मिसळतो तेव्हा तरी त्याला स्वतःला मूल नसलं तरी तो स्वतः केव्हा तरी या वारंवार मुलंबाळ असलेल्या माणसांच्या घरी जात असतो. त्यामुळे बिनमुलाच्या माणसाला मुलाबाळांशी संबंध हा येतच असतो. म्हणजे काय, प्रत्येक मूल आहे म्हणजे किशोर वय असेल बालवय असेल या सगळ्यांच्या जडणघडणीमध्ये समाजातील प्रत्येक घटक हा महत्त्वाचा आहे. कारण मूल ही गोष्ट फक्त केवळ जन्मदात्या मातापित्यांची नाही आहे, तर पालनकर्त्या कुटुंबाची आणि संपर्कशील सर्व समाजाची आहे. आणि ही बाब ओळखूनच त्याप्रमाणे वागणं ही गोष्ट मानवी कल्याणाच्या दृष्टीनं प्राथमिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीनं, मग ती व्यक्ती स्वतः मातापिता असो किंवा नसो, आपण सामाजिक मातापिता आहोत अशा नव्या धर्मानंच वागलं पाहिजे. आणि ज्याला समाजात या नाही त्या कारणाकरता राहायचं असेल तर त्यानं मुलांशी वागणं ही गोष्ट अटळ आहे. कवडी मोलाचं समजावं तरी कशाला म्हणायचं, प्रत्यक्ष आजवरच्या मानवी इतिहासाने ही गोष्ट सिद्धच केलेली आहे. जो समाज लहान मुलांशी हटकून वागतो त्या समाजातली लहान मुलं मोठी झाल्यावर समाजाशी हटकून वागायला कमी करत नाही. त्यामुळे त्यांच्यावर चांगला संस्कार करणं, त्यांना नवनवीन गोष्टींचं जाणीव करून देणं यासाठी सगळेच घटक समाजातील महत्त्वाचे आहेत. अशा पद्धतीने म्हणजे आजही म्हणजे खरोखर विचार करायला गेलं तर खरोखरच संपूर्ण क्षेत्रामध्ये जर क्रांती व्हायची असेल तर या नवीन मुलांना प्रत्येक सज्ञान माणसानं आपल्या व्यक्तिमत्वाची एक भाग मानल्यानंच होईल. एकदा का या निरागस मुलांचं निरागसपण जपण्याचं व्रत माणसानं घेतलं तर क्षणोक्षणी चुकणारं माणुसकीचं पाऊल क्षणोक्षणी सावरं जाण्याची शक्यता निर्माण होईल. आणि मग चाइल्ड इज द फादर ऑफ द मॅन ही उक्ती प्रत्यक्षात उतरून शांतीचं साम्राज्य निर्माण होईल. अशा पद्धतीने या सदर घटकामध्ये आपण बालमानसशास्त्राच्या परिप्रेक्ष्यातून बालसाहित्याची चर्चा करून घेतलेली आहे. आता इथं काय केलेलं आहे, एक लिटमस टेस्ट राजीव तांबे यांचा एक उतारा दिलेला आहे, खूप सुंदर आहे. आणि त्या दृष्टीनं काय होणार आहे की नेमकी बालसाहित्याचं स्वरूप काय असतं ह्याची ओळख होणार आहे. तर आवर्जून सगळ्यांनी त्याच्यावरती जरा नजर फिरवावी.